बहार आई, आप आए बहार आई, सावन की जैसे रिमझिम पुहार आई। आप आए बहार आई, सावन की जैसे रिमझिम पुहार आई। आपके आ जाने से हंसती है हर हुस्ने जाने जाना, जैसे हंसों की कतार आ गई, जैसे हंसों की कतार आ गई। जरा जोरदार टाळ्या होत्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मंडळी आणि आजच्या उत्सवमूर्ती वीणा मॅडम यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि स्वागत। तर आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। ओम गण गणपतीये नमः। रंग तू गंध तू, रंग तू गंध तू, निराकाराचा आकार तू। रंग तू गंध तू, निराकाराचा आकार तू, कुंचल्याच्या सहज स्पर्शे साकार तू साकार तू। असं असताना प्रार्थना यासाठी की मनुष्याचे अथक प्रयत्न जेव्हा पुरत नाहीत ना, तेव्हा भगवंताच्या प्रार्थनेशिवाय इतर काहीच उरत नाही। आणि प्रार्थना यासाठी सर्व मिळाल्यानंतर त्याचे आभारही मानायला हवेत। म्हणून सृष्टि के आरंभ में श्री गणेश ओंकार स्वरूप प्रकट हुए, अपने अनगिनत भक्तों पर वे दिव्य ज्ञान और सांसारिक सफलता की वर्षा करते हैं। उनकी काया सुविशाल होते हुए भी अपने छोटे से हृदय में वे बड़े आराम से समाये रहते हैं। केवल सुखकर्ता का ही नहीं बल्कि आत्मिक मित्रता का संबंध है उनसे हमारा। उनका कृपा दृष्टि से नास्तिक के मन में भी श्रद्धा के सुमन खिलते हैं। उनकी कृपा दृष्टि से हमारे अच्छे कार्य की शुरुआत हमेशा उनके नाम से होती है। जैसे हर अच्छे काम की शुरुआत भगवान की दुआ और प्रार्थना से होती है। तो आइए पेश है उस पाक परवरदिगार के चरणों में एक प्रार्थना। गणेश वंदनेनंतर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। कारण इंतजार में जो मजा है, इंतजार में जो मजा है वो मिलाप में नहीं। इंतजार में जो मजा है वो मिलाप में नहीं, अगर मिलाप नहीं तो इंतजार में भी मजा नहीं। आइए दोस्तों, इंतजार की घड़ियां खत्म होती है और आज के इस खूबसूरत प्रोग्राम की हम शुरुआत करते हैं। सबसे पहले शोभा मैडम को यहाँ मैं आमंत्रित करना चाहता हूँ। आज की पूरी प्रोग्राम की जिम्मेदारी उनके हाथों में हम देते हैं। लिए आपके फिर से शोभा। थँक्यू सर। कार्यक्रमाची सुरुवात खूपच बहारदार अशी सरांनी केलेली आहे। असं वाटत होतं की आपण ऑर्केस्ट्रालाच बसलेलो आहोत। तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं। आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माहुलच्या मुख्याध्यापिका आणि आपल्या प्रभारी बीओ गोसावी मॅडम यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते। आताच शोभा मॅडमने मांडलेल्या सूचनेला मी माहुलगाव मराठी शाळेतर्फे अनुमोदन देतो। असं म्हणतात की सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि निरोप दिला म्हणून नातं तुटत नाही। कारण धागे जुळलेले असतात हृदयाशी आणि निरोप दिला आपल्या माणसाला तरी प्रेम काही आटत नाही। अशाच आपल्या ह्या सत्कार मूर्ती वीणा पंदिरकर मॅडम आहेत। सेवा निवृत्तीचा कार्यक्रम म्हटला ना की तो आपल्या जीवनाचा एक खास टप्पा असतो की त्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या आयुष्यभर जे काम केलेलं असतं त्या कामाचा त्या कर्तृत्वाचा त्या ठिकाणी आढावा घेतला जातो आणि त्याचा सन्मान आणि गौरव हा त्या ठिकाणी केला जातो।
आज आपल्या सत्कार मूर्ती बीना पंदिरकर मॅडम यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या कामाचा आपण आढावा घेण्यासाठी अगदी धावत पळत इतक्या लांब आपण प्रवास करून या ठिकाणी जमलेलो आहोत. तरी आजच्या सत्कार मूर्त्या खूपच छान दिसत आहेत. मी मगाचपासून अगदी डोळे भरून त्यांना पाहते. यांचा परिचय करून द्यायचा म्हटलं ना पंदिरकर मॅडमचा, तर संपूर्ण वॉर्डला पंदिरकर मॅडम माहिती आहे. कारण 34 वर्ष 4 महिने त्या एकाच वॉर्डमध्ये कार्यरत होते. म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पंदिरकर मॅडम ह्या सर्वांना माहिती आहे. त्यांचा परिचय मी थोडक्यात करून देते की 1 नोव्हेंबर 1967 साली त्यांचा जन्म झाला. मी काल तारीख वाचली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की 1 नोव्हेंबर मला वाटतं ऐश्वर्या रायचा पण जन्मदिवस आहे आणि त्यांचं सौंदर्य त्यांना लाभलेलं आहे. आणि दुसरी तारीख पण मला आश्चर्य करणारी वाटली की त्यांचं लग्न जे झालेलं आहे ते पण 30 एप्रिलला झालेलं आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं की 30 एप्रिल आपल्या शाळेचा शेवटचा दिवस असतो आणि त्यांनी त्या दिवशी लग्न कसं केलं. तर आपण हे सगळं कोडं त्यांच्याकडनं उलगडून घेणार आहोत. त्यांनी खात्यामध्ये 34 वर्ष 4 महिने एम वॉर्ड मध्ये त्यांची सेवा झालेली आहे आणि मारवलीच्या शाळेत मला वाटतं त्या 8 वर्ष फक्त कार्यरत होत्या आणि बाकी संपूर्ण सर्व्हिस त्यांची माहुलगाव शाळेत झालेली आहे. त्यामुळे कधी कधी मी त्यांना म्हणायची की इतक्या वर्ष तुम्ही माहुलगाव मध्ये राहिला तर तुमचा पुतळा त्या ठिकाणी उभारला पाहिजे. कारण माहुलची शाळा म्हणजे ना काळ्या पाण्याची शिक्षा असायची. त्या ठिकाणी शिक्षक यायला मागायचे नाही. जवळचा जरी त्यांचा प्रवास असला तरी ही व्यक्ती अशी होती की शाळेत कधीही 5 मिनिटं उशिरा आलेली नाही किंवा कोणतंही कन्सेशन त्या व्यक्तीने कधी घेतलेलं नाही. दुसरं त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे रोटरी क्लब तर्फे त्यांना ब्ल्यू रिबन अवॉर्ड मिळालेला आहे. मराठी भाषा प्रकल्पांतर्गत उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना 2 मुलं आहेत, वैभव आणि गौरव. आणि मला वाटतं हे त्यांचं खरं वैभव आहे कारण मुलं पण अतिशय गुणी आहेत. ती मुलंही लहानपणापासून सतत माहुलच्या शाळेत असायची. कुठलंही काम असलं की मदतीला ती मुलं असायची. आणि त्यांचा मुलगा आता सिंगापूरला असतो, इंजिनियर आहे, त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्याची पत्नी ही गायत्री, त्याला तशीच प्रेमळ आणि सुस्वभावी मिळालेली आहे. मिस्टरांबद्दल तर सांगण्याचा प्रश्नच नाही. त्यांचं व्यक्तिमत्व बघूनच आपल्याला ते दिलखुलास वाटतात. त्यांनी आता टोपी वगैरे घातली तर मला ते राज कपूर आठवले. अगदी दिलखुलास आणि हसत असं हे अतिशय समाधानी असं आणि आनंदी असं कुटुंब आहे. अत्यंत कर्तव्य दक्ष असणाऱ्या आणि वर्ग अध्यापनामध्ये त्यांचा कोणी हात पकडणार नाही अशा ह्या आमच्या वीणा पंदिरकर मॅडम. आता मी त्यांचा परिचय करून दिला पण मी माझ्या नजरेतून मला वीणा पंदिरकर कशा वाटल्या हे मी तुम्हाला सांगते. माझी जी व्यावसायिक कारकीर्द झाली त्याच्या साक्षीदार म्हणजे वीणा पंदिरकर मॅडम. मी 1997 साली माहुलगाव शाळेत माझी अपॉइंटमेंट झाली. त्यावेळेला मी त्यांना पहिल्यांदा बघितलं तर मला असं वाटायचं खूप गर्विष्ठ असतील, खूप घमेंडी असतील, कारण त्यांचं रूप बघून असं वाटायचं. पण असं म्हणतात ना की माणूस पारखण्यासाठी आपल्याला 1 दिवस हे पुरेसं होतं आणि मी 1 दिवसात त्या व्यक्तीला पारखलं. ते म्हणजे सरस्वतीच्या हातातली वीणा आणि आमची वीणा या दोघींमध्ये साम्य. कारण वीणेचा झंकार आपण ज्यावेळेला उमटतो त्याच्यातून मधुरच स्वर बाहेर पडतात. तशा ह्या आमच्या वीणा पंदिरकर मॅडम आहेत. त्यांच्या मुखातून नेहमी मधुरच स्वर बाहेर पडतो. अतिशय प्रेमळ, अतिशय मनमिळावू आणि सगळ्यांना आपलेसं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या पंदिरकर मॅडम आहे. जसं त्यांचं कुटुंबात वागणं आहे त्या कधी कधी शाळेत सांगायच्या, बघा माणूस हा किती भाग्यवान आहे की त्यांना आजी सासू पण होते. आणि त्या आजी सासूबद्दल पण नेहमी सांगायच्या की माणसाचं वय जसं वाढत जातं तसतसं त्याच्यामध्ये लहान मूल साकारत जातं. त्यांनी एकदा मजा सांगितली होती ती त्यांच्या आजी सासूबाईंनी मला वाटतं गौरवला की वैभवला काहीतरी कॅडबरी चॉकलेट आणलं होतं आणि त्यांच्या आजी सासूबाईंनी त्या कॅडबरी चॉकलेटसाठीच हट्ट केला, मला पण ते कॅडबरी चॉकलेट पाहिजे. आणि ते इतक्या प्रेमळपणे सांगत होते आणि त्यांनी ते आजीचं खोड कौतुक केलेलं होतं. त्या जशा आदर्श शिक्षिका आहेत तशाच आदर्श पत्नी आहेत, आदर्श आई आहेत आणि आदर्श सासूबाई पण आहेत. त्याचप्रमाणे मला वाटतं त्या आदर्श सूनबाई पण होत्या. त्यांनी सासूबाईंबद्दल सांगताना त्या नेहमी म्हणायच्या की मी स्वयंपाक करायला जे शिकले ना याची सर्व देणी माझ्या सासूबाईंची. म्हणजे त्या उत्कृष्ट कूक आहेत त्याचं श्रेय तुमच्या सासूबाई, याच्यावरनं ते आदर्श सूनबाई आहे.
आणि त्यांच्या सासऱ्यांबद्दल त्या म्हणायच्या, अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. शाळेमध्ये कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम असले की त्यांचे सासरे नेहमी मदतीला येत असत. म्हणजे संपूर्ण कुटुंब, वैभव असो, गौरव असो, त्यांचे सासरे असो, मिस्टर असो, शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी पंदीकर कुटुंबाने वाहून घेतलेलं असं एक कुटुंब आहे. आणि खरोखरच असं कुटुंब मिळणं फार कठीण आहे. आणि एवढ्या सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवणं, याच्यावरूनच आपल्या त्यांना स्वभावाची आपल्याला कल्पना येते की शाळेत देखील त्यांचं वागणंही कसं असेल. जसं लोहचुंबक प्रत्येकाला आकर्षित करतो, तसं प्रत्येकाला ते आकर्षित करतात. जसं बाह्य सौंदर्य त्यांना लाभलेलं आहे, त्याहूनही त्यांचं मन हे सुंदर आहे. त्यांनी आपल्या शाळेतल्या मुलांवर पण अतिशय जीवापाड असं प्रेम केलेलं आहे. शिक्षकांना पण प्रत्येक कामात त्यांची मदत असायची. आताचा काळ आपण म्हणतो की शिक्षकांचं जीवन हे खूप धावपळीचं झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः टांगती तलवार आमच्यावरती आहे. पण त्यांना कधीही फोन करावा, त्या नेहमी मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतात. कधीही कुठलीही नवीन गोष्ट असो, त्यांनी स्वतः ती शिकून घेतलेली आहे. जेव्हा मला वाटतं त्या इन्चार्ज होत्या, त्या कामाचा खूप भार होता. आणि आम्ही काही टेक्नोसेवी नाही की आम्हाला कॉम्प्युटरचं वगैरे इतकं ज्ञान नाही, पण त्यांनी मुलाकडून कॉम्प्युटर शिकून घेतला की सॅपमध्ये कसं घालायचं काय. म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारण्याची ही त्यांची तयारी असते. त्यांची विचारसरणी जर आपण बघायला, आम्ही फोनवर बऱ्याच वेळा बोलतो, अतिशय उच्च स्तराची त्यांची विचारसरणी आहे. म्हणून मी घरात कधी कधी म्हणते की वीणा पंढरीकर मॅडम म्हणजे आधुनिक सावित्रीबाई फुले. त्यांचे विचार पण खूप प्रगत आहेत. प्रत्येक नवीन गोष्ट स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. अत्यंत मनमिळावू, सर्व गुण संपन्न अशा त्या व्यक्तिमत्व आहेत. आता त्यांच्याबद्दल मीच खूप बोलले, तर बाकीचेही आपल्या मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणींना बोलायचं काही उरणार नाही. तर मला असं वाटतं की या ठिकाणी आता तिवरेकर मॅडम एक जुने आलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी पंदीकर मॅडम बद्दल 2 शब्द बोलावे. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे सर्व आलेल्या सर्वांना माझा नमस्कार. वीणा आणि मी, आमची खूप जुनी ओळख आहे. कारण आम्ही एका दृष्टीने नात्यातले देखील आहोत, एकाच कास्टचे आहोत. त्यामुळे मी वीणाला लग्नात झाल्यानंतरपासून ओळखते. पण अतिशय गोड येते, गोड मधुर, इतकी चांगली की कधी कोणाला दुखवणार नाही. तिच्याजवळ सासू सासरे होते, पण कधी तिची तक्रार नाही, काय नाही. म्हणजे ती नेहमी गुण गायचे सासूचं सासऱ्यांचं, आणि त्यांनाही आवडायची वीणा. तर अशी ही मधुर वीणा आणि विलास, बरोबर ना, या दोघांना पुढचं आयुष्य सुखाचं, आनंदाचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं, हीच माझी विनंती. नमस्कार. मॅडमनी खूप थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांचा मधुरपणा हा सगळ्यांनाच मधुर वाटतो आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या जवळच्या झालेल्या आहेत. आता हा माहुल शाळेतील वजरे सर हे देखील आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी श्रीमती पंढरीकर मॅडम यांच्या सेवापूर्तीकरिता उपस्थित आहोत. आमच्यावर उपस्थित सत्कारमूर्ती शाळेच्या मुख्याध्यापिका, पंढरीकर मॅडमचे यजमान, उपस्थित पंढरीकर कुटुंबीय आणि सर्व शिक्षक वर्ग, इतर नातेवाईक मंडळी, सगळ्यांना माझा सादर प्रणाम. सेवानिवृत्ती म्हटली तर हे आपल्या सेवेमध्ये, सर्व्हिसमध्ये नियत वयोमानानुसार होत असते. त्या पद्धतीने पंढरीकर मॅडम या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहेत. परंतु उर्वरित आयुष्यामध्ये त्यांची रिटायरमेंट नाही आहे. आई म्हणून त्या कार्यरत राहणार आहे. आईचं कर्तव्य त्यांना करायचं आहे. अजून सासूबाईचं कर्तव्य जे काही असेल ते पत्नीचं कर्तव्य म्हणून त्या कार्यरत राहणार आहे. इथे सर्वप्रथम त्यांचे यजमान सप्टेंबरच्या 30 तारखेला सेवानिवृत्त झाले आणि लगेचच दुसऱ्या महिन्यामध्ये 1 महिन्याच्या अंतराने पंढरीकर मॅडम
सेवानिवृत्त होत आहेत. एवढ्या कमी कालावधीमध्ये ते सेवानिवृत्त होत आहेत म्हणजे अंतराने. तर त्यांना एक हे भाग्य मिळणार आहे की दोघेही दाम्पत्य अगदी जोडीने हाताहात घालून आणि त्यांचं आयुष्य व्यतीत करणार आहेत. कारण काही वेळा काय होतंय की एक जण रिटायर होतो आणि एक जण कामाला जातो, मग त्यांचा डबा बनवायचा किंवा काही हे सगळं चालूच राहतं आणि मग ते रिटायर झालेली व्यक्ती घरात बसून कंटाळतं. तर तसं इथे होणार नाही आणि म्हणून त्या दृष्टीने आपण भाग्यशाली आहात, अगदी जोडीने तसेच आनंदी आहात आणि तुम्हाला असं वाटत असेल की फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. आणि हे साहजिकच सुख त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहे आणि त्यांची दोन्ही मुलं उच्च शिक्षित आहेत. वैभव परदेशात आहे, गौरव इथे आहे, तो पण BA कॉलेजला आहे. त्यांच्या सुनबाई कार्यरत आहेत आणि एकदम सुखी आनंदी असं हे कुटुंब आपल्याला जिथे बघायला मिळतं आणि ते आनंदी राहणार आणि आहेत. कारण दोघेही कलाकार आहेत. पंदीकर मॅडम सुद्धा कलाकार आहेत, साहेब तर आहेतच आहेत. एक उत्कृष्ट निवेदिका सुद्धा आहेत मॅडम आहेत. त्याचबरोबर त्या मुंबई महानगरपालिकेत रिसोर्स पर्सनचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने केलेलं आहे. तर अशा या पंदीकर मॅडम या ठिकाणी आपल्याला काय म्हणावं की त्याने अनेकांनी त्यांचे गुण गोडवे गायले. खरोखर त्या आहेत, सौंदर्यवती आहेत. त्याचबरोबर त्या आपल्या अध्यापन कार्यामध्ये सुद्धा खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. त्याचं जे कर्तृत्व आहे ते आम्हाला दिसून आलं वेळोवेळी. कारण शोभा मॅडमनी सांगितलं की एवढ्या वर्षापासून त्या इथे माहुलगाव शाळेत आहेत. 20-25 वर्ष, 30 एप्रिल 1999 पासून आहेत. एक 20-25 वर्ष झाली त्यांना इथेच आहेत आणि एवढा कालावधी त्यांनी एका ठिकाणी व्यतीत केला आहे. त्यामुळे या शाळेची, या परिसराची, या गावाची खडानखडा त्यांना माहिती आहे. अगदी शाळेचं काही प्रशासकीय बाबी असतील, शाळेच्या फाईल्स असतील, काही इतर माहिती असेल, शाळेच्या स्थापनेपासूनचे काही लॅब असतील, ग्रंथालय असेल, त्याची काही माहिती मॅडमना घ्यायची असेल तर ते अगदी सहजपणे सांगतात नाही. तर त्यांना या ठिकाणी सेवानिवृत्तीसाठी मी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांना सुख शांती समाधान मिळो आणि त्याचबरोबर येणारा आपला दिवाळीचा सण पंदिरकर दाम्पत्य आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वजरे सरांचं मनोगत ऐकून मला आश्चर्य वाटलं. असं म्हणतात की वाण नाही पण गुण लागतो. पंदीरकर मॅडमच्या सहवासात राहून वजरे सर पण बोलायला शिकले आणि गायला पण शिकले. आता निवेदन करण्याची जर परत तुमच्यावर जबाबदारी असेल, कारण पंदीरकर मॅडमने तो वारसा ठेवून गेलेले आहेत. आता या ठिकाणी पंदीरकर मॅडम बद्दल सरांनी सांगतानाच बोलले की त्यांना माहुलगाव शाळेची खडानखडा माहिती आहे. त्यांना तुम्ही स्वप्नात जरी विचारलं ना कपाटात कुठल्या काय आहे तरी त्या सांगू शकतात. कारण 25-26 वर्ष माहुलच्या शाळेमध्ये ते आहे. प्रत्येक एवढंच नव्हे तर कुठल्या टाळ्याला कुठली चावी लागते हे पण ते सांगू शकतात. म्हणजे इतक्या त्या कर्तव्य दक्ष आहे. म्हणजे शाळेसाठी वाहून घेणारी जी व्यक्ती आपण म्हणतो ना त्यातल्या त्या एक व्यक्ती आहे. यानंतर त्यांच्या अगदी जवळची मैत्रीण असणाऱ्या आमच्या पूजा मॅडम ह्या कधीही बोलत नाही, पण त्या आज म्हणतात मी बोलते. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी 2 शब्द बोलायला. नमस्कार. आमची मैत्री माहुलगाव शाळेत आल्यापासूनच आहे आणि पहिल्यांदा माझी अपॉइंटमेंट माझी तिकडची माहुलगावची. ज्याला मला ती मिळाली माहुलगाव शाळा त्याला मला सगळ्यांनी सांगितलं की नाही खूप लांबची शाळा आहे. मला ना
म्हणजे असा आनंदच नाही झाला की अरे बापरे आता मी जाणार कशी किंवा काय. पण ज्याला त्या शाळेत गेले त्यावेळेला ना मॅडमला बघितलं वगैरे आणि मग नंतर आहे ना इतके रुळले तिथे की मी डोंबिवलीवरून माहुलगावला यायची. म्हणजे जेवढं मला कोल्याला यायला वेळ लागायचा त्याच्यापेक्षा जास्त मला माहुलला जायला वेळ लागायचा. पण आहे ना इतकं आनंद व्हायचा मला माहुलगावला जायचं म्हणजे. आणि अक्षरशः म्हणजे वेळ झाली तरी सुद्धा आम्ही थांबायचो. हां मग उशिराची ट्रेन पकडायची. हं पण हे सगळ्यांना आम्ही खूप आनंदाने केलं. आणि ज्यावेळेला माझी बदली झाली टिळकनगरला त्यावेळेला पण मला खूप वाईट वाटलं. कारण आहे ना असं माहेरी आल्यासारखं वाटायचं. माहुलगावला जायचं म्हणजे माहेरी आल्यासारखं. मी कशी स्पेशल शिक्षक असल्यामुळे इतर शाळांमध्ये पण मला जायला लागायचं. तर पण ना माहुलगावचे ज्या दिवशी दिवस असेल ना त्या दिवशी मला खूप आनंद व्हायचा. आणि त्यावेळेला कसं बायोमेट्रिक नव्हतं त्याच्यामुळे सांभाळून घेणारे होते खूप. म्हणजे ते 5-6 वर्ष चांगल्या पद्धतीने काढले. आणि आमची इतकी मैत्री झाली की त्यांचे जे घरातले आहेत वैभव आहे गौरव आहे हे सगळे ना अगदी आपले आपले वाटायला लागले की म्हणजे हे आपलेच आहेत सगळे. म्हणजे त्यांच्याबद्दल विचारणं त्यांचे जाऊबाई आहेत किंवा ते सगळ्यांबद्दल आहे ना खूप असं म्हणजे अगदी काय भेटणं वगैरे व्हायचं नाही पण आहे ना खूप असला आपलेपणा वाटायला लागला. आणि अजूनही आमची मैत्री तशीच आहे. आता आम्हाला तर कॉम्प्युटरचं काहीच माहीत नव्हतं पण आम्ही एकमेकांना विचारून मग कधीही फोन करायचा. रात्री झाली तर कारण ते टेन्शन असायचं. हां ते म्हणजे येत नाही आहे ना मग ते कसं ते पूर्ण करायचा हा स्वभाव आहे ना. म्हणजे एनी कॉस्ट ते कुठल्याही वेळेला ते पूर्णच करायचं आणि ते झाल्याशिवाय आम्हाला झोपच लागायची नाही. याच्यासाठी म्हणजे आमची अगदी खूप वेळ आणि अगदी बिंदास फोन करायचो. रात्री काय असं वाटायचं नाही आता रात्रीचा फोन कसा करायचा असं नाही कधी वाटायचं. आणि आम्ही आपली कामं पूर्ण करून घ्यायचो. तर अशा आमच्या मॅडम आहेत. अतिशय चांगली मैत्रीण आहे माझी. आणि आमची मैत्री अशीच राहील आणि पुढल्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि चांगलं आयुष्य त्यांचं जावं ही परमेश्वराच्या चरणी. पूजा मॅडम आताच म्हणाल्या की आम्ही रात्री पण व्हिडिओ कॉल करायचो कारण BMCने आमचं डोकंच इतकं फिरवलं होतं की आम्हाला रात्रीची पण झोप लागत नाही. त्यांनी आपल्या मैत्रिणीबद्दल सांगितलं. खरोखर आमची म्हणजे मी 1997 ते 2011 पर्यंत मी त्या शाळेत होती आणि त्याच्यानंतर माझी बदली झाली पण तरी आम्ही सतत संपर्कात असतो. कधी आम्ही संपर्क कक्षेच्या बाहेर नसतो. दररोज फोन असतो त्यांना. त्या आता मला सहज बोलता आणि अनंत राऊत यांची एक कविता आठवली की मित्र कसा असावा. तर त्यांनी सांगितलेलं आहे की मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा असावा. असं म्हणतात की चालताना रात आली मध्ये तर मित्र असावा काजव्यासारखा. का हिंडतो उगा देव शोधायला मित्र जवळ आहे मंदिरासारखा. पंदिरकर मॅडमकडे मी मगाशी म्हटलं ना की खरोखर त्यांच्याकडे बघितलं ना अतिशय प्रसन्न म्हणजे देवीसारखं वाटतं मंदिरासारखं शांत वाटतं. आता यानंतर मी आताच नुकतेच त्यांच्या शाळेत नियुक्त झालेले आपले खाजगीचे शिक्षक वहाणे सर यांनी 2 शब्द बोलावे. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आजच्या साफल्य समारंभ कार्यक्रमाचे सौ वीणा विलास पंढरीकर मॅडम त्यांचे मिस्टर आमच्या मुख्याध्यापिका आणि येथील सर्व शिक्षक बंधू भगिनींनो. आज मॅडमचा सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रम आहे आणि माझी ओळख मॅडमची एवढी जास्त नाही आहे कारण मी जस्ट या जून महिन्यातच लागलेलो आहे. तरी पण आल्यापासून मला मॅडमचा असा अनुभव आला की मॅडम खूप हसरी स्वभावाचे आहेत. अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य आहे ते बघून आम्हालाही आम्ही हसत राहण्यासाठी आम्ही प्रयत्न सतत करत असतो. आणि त्यांचा स्वभाव एवढा छान आहे की कधी कुणाशी उलट बोलणं किंवा रागावणं हा प्रकारच त्यांच्यामध्ये नाही आहे. हे मला या 3 महिन्यामध्ये जाणवलं ही गोष्ट. आणि कुठलाही उशीर होत असेल किंवा कुठलं काम असेल तर मॅडमचं सतत आम्हाला पाठबळ असतं. तर आता हा संपूर्ण कार्यक्रम चालू असताना मी त्यांच्याविषयी एवढंच बोलू शकतो की त्यांचं आयुष्य खूप सुंदर समृद्ध भरभराटीचं संपन्न जावं
हीच आमच्याकडून सदिच्छा. आणि जाता जाता एक छोटंसं गाणं आहे, ते आता मला सहज, मी कुठलीही तयारी केलेली नाहीये तरी सुद्धा एक छोटंसं गाणं अनाडी पिक्चरचं आहे, त्यातले दोन तीन ओळी मी दाखवतो, ऐकू. फूलों सा चेहरा तेरा कलियों की मुस्कान है, फूलों सा चेहरा तेरा कलियों की मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, फूलों सा चेहरा तेरा कलियों की मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, हिरनी की जैसी आंखें है तेरी, बुलबुल के जैसे तेरी चाल है, हिरनी की जैसी आंखें है तेरी, बुलबुल की जैसी तेरी चाल है, माथे पे तेरे सूरज की लाली, रेशम का जैसा तेरा बाल है, चांद सितारों में 1000 में तेरा वहाँ कोई जवाब नहीं है, शेख बहारों में महके बाजारों में बाग में भी ऐसा गुलाब नहीं है, खुशियों में तू है पली हर नाम के अनजान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. धन्यवाद. सरांना फक्त 2 महिनेच त्या ठिकाणी जाऊन झालेले, तरी पल्लेकर मॅडमचं वर्णन इतकं केलेलं आहे. जर तिथे ते 2-3 वर्ष असते तर मला वाटतं सरांनी निबंधच लिहिला असता. एवढं छान गाणं सरांनी या ठिकाणी गायलेलं आहे. तर मी बघत होते, त्यांचे मिस्टर खुदकन असे हसत होते आणि त्यांना असं वाटत होतं माझ्या बायकोच्या सौंदर्याचं किती वर्णन या ठिकाणी केलं होतं. आणि खरोखरच सर, मला असं वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला जी सर्वगुण संपन्न पत्नी लाभलेली आहे. त्यामुळे तुम्ही पुढच्या वर्षापासून पिंपळाच्या झाडाला दररोज फेऱ्या मारा की पुढच्या 7 जन्मी पण मला हीच पत्नी लाभेल. यानंतर आपले पिंगळे सर पण आलेले आहेत आणि ते खूप जुने आपल्या वॉर्डमध्ये असलेले आहेत आणि पंधेकर मॅडम देखील या वॉर्डमध्ये बऱ्याच वर्ष होतं. तर मी पिंगळे सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोला. नमस्ते सगळ्यांना. सन्माननीय गोसावी मॅडम आणि आजचे सत्कारमूर्ती पंदिवकर मॅडम आणि यजमान. पंदिवकर मॅडम माहुल गावला आणि आम्ही सहकारला, पण तरीसुद्धा त्यांचं म्हणजे सगळ्यांचं वागणं जे आहे ना खूप प्रेमाचं असल्यामुळे सतत त्या सगळ्यांच्या मनात आहेत आणि नेहमी हसतमुख. कधी पण त्यांना कुठलंही काम सांगा त्या नाही म्हणत नाही. गोसावी मॅडम जेव्हा नव्हत्या त्यांच्याकडे त्यावेळेला सगळी शाळा त्यांनी सांभाळली अगदी अतिशय उत्कृष्टपणे आणि सगळी कामं वेळच्या वेळी पूर्ण केलेली आहेत. त्यांना ते नीटनेटकेपणा आणि सगळ्या गोष्टी टापटीप, त्यांचं वागणंही तसंच. कधी ऑफिसला येऊ देत किंवा कुठे येऊ दे, एकदम व्यवस्थितपणा त्यांच्यामध्ये आहे. आता त्या आज मला वाटतं या महिन्याच्या शेवटी आपण त्या सेवानिवृत्त होत आहेत. जे आमच्याकडे सेवानिवृत्त होत आहेत ना त्या आता खूप भाग्यवान आहेत, नशिबवान नाही आहे. तसं आपल्याकडे नेहमी आज काय येईल ना उद्या ते आता आपण सांगू शकत नाही. संध्याकाळी 11:30 वाजता पण मेसेज येतो की उद्या आपल्याला हे पाहिजे, आज आता ताबडतोब. त्याच्यातून ते सुटणार. कारण तसं आलं ना की आम्ही काय करतो, आमचे जे सिनियर आहेत ना त्यांना मेसेज टाकतो आज आता ताबडतोब. मग ते त्यांना पण ते सकाळी गेल्यानंतर मग धावपळीत ते सगळं आणि चांगलं व्यवस्थित पाहिजे, त्याच्यामध्ये चुका नको.
अशा सगळ्या गोष्टी असतात. आता सगळ्यांना अनुभव येईल हळूहळू, कारण तेच आहेत त्यांच्यानंतर है ना? त्यामुळे कदाचित त्यांचं गाणं पण बंद होईल या सगळ्या गोष्टींमुळे. आता त्या आपलं लाईफ खूप छान असं जगतील. त्यांचे मिस्टर पण खूप आनंदी आणि चांगले आहेत, म्हणजे दिसतंय लगेच. त्यामुळे त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी त्यांना अजून शुभेच्छा देतो आणि इथेच 2 शब्द सांगतो. सरांनी खूपच छान सांगितलं आणि वज्रे सरांना टेन्शन देऊन गेले. ते टेन्शनमध्ये आहे तर पंडितबाई गेल्यानंतर माझं काय. जसं आता सर म्हणाले की कुठलाही मेसेज आला की पहिल्यांदा वरिष्ठांना दिला जातो आणि मला वाटतं गोसावी मॅडमचे डोळे म्हणजे पंधीरकरबाई, त्यांचा लेफ्ट हँड राईट हँड म्हणजे सगळं पंधीरकर मॅडम आहे. तर आता त्यांनाही टेन्शन आलं असेल की आता आपलं काय, कारण त्यांच्या शाळेत आता BMCचा शिक्षकच उरला नाही, फक्त वज्रे सर आहेत. फक्त वज्रे सर आणि सगळे प्रायव्हेट आणि CHB शिक्षक आहेत. यानंतर आपले म्हात्रे सर हे देखील रिटायर झालेले आहेत, पण ते धावत पळत कारण जे रिटायर झालेले आहेत ना ते खूप खुश आहेत. चेहऱ्यावरती त्यांचा आनंदाने एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य आलेलं आहे. आता म्हात्रे सर पण ओळखायला येत नाही, ते छान दिसायला लागले. त्यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी पण पंडितकर मॅडम यांचे 2 शब्द बोलावेत. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय गोसावी मॅडम, आजची सत्कार मूर्ती वीणा पंधीरकर आणि त्यांचे यजमान, उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकगण. तर खरंच शोभाने आता म्हटल्याप्रमाणे की सेवानिवृत्त झाल्यानंतर एक वेगळं ते म्हणजे आहे, महापालिकेने चांगली पेन्शन दिलेली आहे आणि ऑनलाईन पेन्शन नाही आहे, FLN का आहे, ते सगळं आता बाजूला पडले. त्यामुळे फक्त सकाळी उठायचं आपलं नित्यनेमानं आणि जो काही परिपाठ आहे तो परिपाठ आपला उरकायचा. म्हणजे सरांचा फोन नाही आहे की राज हे काय डेटा भरायचा आहे, ऑनलाईन मार्क भरायचे आहेत किंवा काय, याचं कुठलंही टेन्शन नाही. आणि त्यामुळं सेवानिवृत्त झालेले शिक्षक खरंच मला वाटतं अगदी काय म्हणतात त्यांना नशिबवान आहेत. महापालिकेच्या ठेवी सांगतायत, त्याच्या अगोदर रिटायर्ड पण होतोय, त्यामुळे ते पैसे सुद्धा मिळत आहेत. कारण याच्यानंतर निवृत्त होणाऱ्यांना ती रक्कम मला वाटतं महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद इथे अगदी 6-6 महिने मिळत नाही, अशी परिस्थिती होणार नाही निर्माण, परंतु कदाचित अशी भीती संभवते सगळ्यांच्या मनामध्ये. बरं जाऊ दे. आज वीणा पंधीरकर म्हणजे त्यांचा खास परिचय म्हणजे माहूल, म्हणजे रश्मी गिलबिलेबाई म्हणजे माहूलची शाळा ज्यांनी सांभाळली अक्षरशः त्यांनी, म्हणजे दोघींनी, म्हणजे त्याच्यानंतर पंधीरकरबाईंनी अगदी बाई येण्याच्या अगोदर, गोसावी मॅडम येण्याच्या अगोदर अतिशय छानपणे शाळा सांभाळली. कोणताही पेपरवर्क असला तरी ऑफिसला, आता मी नित्यनेमाने असल्यानं माहूलला जाणं मुश्किल, परंतु तो पेपर मात्र वेळेवर यायचा. हे त्यांचं कामाचं ते त्या ठिकाणी एक रेखीवपणा तर होता, परंतु अगदी जबाबदारीनं ते कागदपत्र पाठवण्याची तळमळ आणि धडपड ही त्यांची अखंड होती. त्याच्यानंतर गोसावीबाई आल्या, परंतु तरी सुद्धा गोसावी मॅडम आल्यानंतर त्यांना प्रभारी नेमलं. ते हे पण काम करा, ते पण काम करा, पण माणूस कुठेच नसतो. आणि त्या अवस्थेत देखील पंधीरकर मॅडमनी माहूलची शाळा सांभाळली. परंतु ते सांभाळत असताना विद्यार्थ्यांची तळमळ, विद्यार्थ्यांसाठी नातं हे त्यांचं अगदी राहिलेलं आहे. म्हणजे त्या वीणा आहेत, सुंदर आहेत, स्वभावानं सुद्धा देखील सुंदर आहेत, परंतु मुलांचं नातं देखील त्यांचं तेवढं सुंदर आहे. आणि हे त्यांनी कमावलेलं कौतुक आहे. म्हणजे पर्यायानं त्यांना मोठी शाळा मिळाली असती, त्यांनी आणखीन तिथे खूप चांगलं काम केलं असतं. इथे पटसंख्या कमी आहे, बाकीच्या जबाबदाऱ्या खूप पडलेल्या असताना देखील मुलांचं नातं मात्र त्यांनी जपलं, हे त्यांचं मोठं संचित आहे. आणि मला वाटतं खरंच भाग्यवान अशी शाळा असेल की त्यांना अशा शिक्षिका मिळाल्या. म्हणजे हे त्यांचं एक
अंतरंगातलं जे आहे ते नातं त्यांनी जोडलं होतं. अनेक स्पर्धेमध्ये त्यांची मुलं त्यांनी म्हणजे भाषण स्पर्धा असो काही असो तिथून ती मुलं आणणं, त्यांची तयारी करणं, म्हणजे कमी शिक्षक असताना देखील जे काही माहूलचं होतं म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता होती किंवा विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये मिळवलेलं कौतुक होतं. म्हणजे भाषण स्पर्धेमध्ये त्यांची मुलगी महापालिका स्तरावर गेली. तर अशा श्लोकामध्ये देखील मग हे काम केल्याशिवाय त्या मुलांचं काही गुणवत्ता वाढली नाही आणि हे पंढरकर बाईंनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. त्या मागे त्यांची अखंड धडपड आहे, प्रयत्न आहे, कामसुपणा आहे आणि चोखून काम करून देण्याची त्यांची एक तयारी. यामुळं ती माहूल शाळा देखील अगदी कोपऱ्यात म्हणजे शिक्षा म्हणून दिलेली असताना देखील ती एक यम वॉर्डमध्ये अगदी तिचा गुणगौरव होत आहे आणि या गुणगौरवामध्ये बाईंचा वाटा मोठा सिंहाचा आहे. आणि हे खरंच आता गोसावी मॅडम सुद्धा सांगतील त्यांच्या ह्याच्यामध्ये, परंतु मला आढळलेलं त्यांचं एकंदरीत हे व्यक्तिमत्व आहे. आणि बाकीचं सगळ्यांशी प्रेमानं वागणं ते सगळं बाकीच्या वक्त्यांनी केलंच असेल. म्हणजे त्या बाबतीत त्यांचा देखील स्वभाव तेवढाच कौतुकाचा आहे. आणि सर म्हटल्याप्रमाणे त्यांचे मिस्टर भाग्यवान असतील, कारण अशी सर्वगुण संपन्न म्हणजे आपली जोडीदार मिळालेली आहे. तर तेही त्यांचं कौतुक आहे. आणि त्या सगळ्या मध्ये त्यांचे जे गुण आहेत ते गुण अगदी वैशिष्ट्यानं म्हणजे ठळक उठून दिसत आहेत. आणि म्हणूनच पंढरकरबाई सगळ्यांच्या आवडीच्या झालेल्या आहेत. म्हणजे स्वभावानं त्यांनी सर्व नाती या ठिकाणी जोडलेली आहेत, विद्यार्थ्यांचं आणि शिक्षक आणि मुख्याध्यापक इव्हन अधिकाऱ्यांसाठी देखील. त्यामुळं मी जास्त बोलत नाही, तर पंढरकरबाईंना सेवानिवृत्त जीवन अतिशय सुखसमृद्धीचं आणि आरोग्यमय जावं अशी मी त्याला एक देवाजवळ त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि माझंही छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय हिंद. म्हात्रे सरांनी पण आता माहूल गावचं वर्णन केलं की ते म्हणाले की माहूलचा भार सांभाळणं हे फार कठीण होतं, कारण माहूल गावची शाळेमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा होती त्यावेळेला. आता तरी सगळ्या सुखसुविधा झालेल्या. आम्ही ज्यावेळेला 1997 साली त्या ठिकाणी लागलो त्यावेळेला तिकडे कुठल्याही सुविधा नव्हत्या आणि त्या काळामध्ये पंढरकरबाई तिथे कार्यरत होत्या आणि इन्चार्ज म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि आताच्या काळात इन्चार्ज आणि मुख्याध्यापक होणं म्हणजे धाडसाचं काम आहे. सगळे इन्चार्ज आणि मुख्याध्यापकांना सॅल्यूट करण्यासारखं आहे की त्या माहूलवरनं सगळी कागदपत्र घेऊन वॉर्डला येत असत, त्या पिशव्या घेऊन. आणि त्यांना त्यांचा मला वाटतं फ्रोजन शोल्डरचा त्रास झाला. म्हणजे कायम हात उचलला की आम्हाला माहूल आठवे. आणि आता मलाही तो त्रास झालेला आहे. म्हणजे मला वाटतं सगळे इन्चार्ज आणि यांना फ्रोजन शोल्डर आहे. आता यानंतर त्यांची अगदी जवळची मैत्रीण जी USS ला आहे, गिलबिले मॅडम, त्या ज्या वेळेला 2017ला माहूलच्या शाळेत आल्या तेव्हा त्यांना धडकीच भरली होती की त्या इन्चार्ज होणार होत्या. त्यामुळे त्या पंढरकर मॅडमला म्हणाल्या मी काही इन्चार्ज होत नाही. त्यावेळेला पंढरकर मॅडम म्हणत होत्या तू इन्चार्ज होऊ नको, तू नाममात्र का सगळं काम मी करते. ह्या शब्दाने त्या गिलबिले मॅडमला इतकं भरून आलं की त्यांनी काल USA वरनं SMS पाठवले. आणि त्या म्हणाला काही झालं तरी माझा मेसेज तेवढा वाचून दाखवा. त्यामुळे मी आता रुही मॅडमला विनंती करते की त्यांनी तो मेसेज वाचून दाखवा. मी रुही गोडेस्वार, रश्मीचा मेसेज वाचून दाखवते. रश्मी म्हणते, प्रथम सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित शिक्षक वर्ग व बंधू भगिनी, आज आपल्या सर्वांसाठी हा संमिश्र भावनांचा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या अत्यंत प्रिय, कष्टाळू, दयाळू, स्वागतशील अशा प्रेरणादायी शिक्षिका माझी जिवलग मैत्रीण वीणा हिचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा करीत आहोत. वीणा खात्यात लागल्यापासून मी तिला ओळखत होते, पण खरी ओळख व मैत्री वाढत गेली. त्याचं कारण वेगळंच आहे. मे 2000 साली मी तिच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहायला आले. वीणा माहूलगाव शाळेत जेव्हापासून आली तेव्हापासून विभागातून कोणतेही कागद शाळेचे असतील ते वीणाकडे पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यासाठी
तिच्याकडे येणे जाणे वाढले. गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाला ती आवर्जून मला बोलावते. तसेच आम्ही RCFचे असल्याने सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आमची भेट होत असते. मी खात्यात 1985 साली लागले. 2017 साली माहुलगाव शाळेत माझी बदली झाली. शाळेत हेड टीचर असल्याने शाळेचा सर्व कार्यभार वीणा सांभाळून होती. शाळेत पाऊल टाकता क्षणीच तिचे काम सुरू व्हायचे. तिच्या कामाचा उरक दांडगा हे पद आता मला सांभाळावे लागणार होते. वीणा सोडली तर इतर सहकारी मला नवीन होते. मी थोडी घाबरले होते, परंतु वीणाच्या सहकार्याने सर्व निभावले. कोविड काळात वीणाने फार मदत केली. खरंच तुझे आभार कसे मानावेत कळतच नाही. ती एक उत्तम शिक्षिका तर आहेच, तशीच ती एक आदर्श पत्नी, आदर्श आई, काकी, मावशी, आदर्श बहीण, मामी, आत्याही आहे. तिने शाळा व कुटुंब यांचा उत्तम मेळ घालून त्यांना बरोबरीने पेलले आहे. शाळेतल्या मुलांना आपल्या मुला इतकेच प्रेम दिले. प्रसंगी त्यांनी आर्थिक मदतही केली. ती स्वतः सुंदर आहेच, तितकीच ती मनानेही सुंदर आहे. वीणेच्या शंकाराने वातावरण जसे प्रसन्न होते, तसेच ती जिथे असेल तिथले वातावरण प्रसन्न होते. कारण नावातच वीणा आहे. सर्व गुणसंपन्न अशी ही निर्मळ स्वभावाची, उदार मनाची, मन मिळावू असल्याने प्रत्येकाच्या हृदयात आपली जागा निर्माण करू शकली. माझ्या कुटुंबातर्फे तुला मनापासून शुभेच्छा. सेवानिवृत्तीनंतरचं तुझं आयुष्य अधिक सुंदर, आरोग्यदायी आणि समाधानकारक जावं. धन्यवाद वीणा. तुझी मैत्रीण रश्मी. खूपच छान असा त्यांनी मेसेज पाठवला आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की त्याचा आवर्जून उल्लेख करा की पंदिरकर मॅडमने सगळं इन्चार्जशिप सांभाळलं होतं, मी मात्र नाममात्र होती. आता या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपल्या नजरेतून वीणा पंदिरकर कशा त्या आपण सांगितल्या, पण मला वाटतं त्यांच्या लग्नाला जवळजवळ 36 वर्ष आता झालेली आहे. आणि मी मगाशीच सांगितलं की 30 एप्रिलला त्यांचं लग्न झालेलं आहे. 30 एप्रिल तारीख कशी निवडली, कारण आपला तो शाळेचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यात त्यांनी लग्न केलेलं आहे. तरी एक पत्नी म्हणून त्यांच्या मिस्टरांना आपल्या वीणा कशा वाटल्या, तर मी त्यांना नम्र विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे.